अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे। घरोघरी दारोदारी जाऊन उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेतल्या असून अनेक ठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे। द्वारकानगर, शिवनगर, संतोषनगर सह परिसरात प्रचाराला मोठे यश मिळत असल्याचे चित्र आहे। अमरावती शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे। घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत। द्वारकानगर, शिवनगर, संतोषनगर सह प्रभागातील विविध भागांमध्ये उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। कुठे फुलांची उधळण तर कुठे घोषणाबाजी, तर कार्यकर्ते आणि नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केले। स्थानिक विकास, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज आणि मूलभूत सुविधांबाबत उमेदवारांनी नागरिकांना विकासाचे आश्वासन दिले। भाजपच्या कामगिरीवर विश्वास असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले। या प्रचार दौऱ्यात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि व्यापारी वर्गानेही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला असून प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपसाठी सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे। नमस्कार, मी सौ माधुरी सुहास ठाकरे, प्रभाग क्रमांक 5 येथून भारतीय जनता पार्टीची उमेदवार आहे। मी या आमच्या सोबत जे आमचं 4चं पॅनल आहे आणि चारांचंही चिन्ह हे कमळ आहे आणि मी सर्व प्रभागातल्या सगळ्या नगरवासियांना विनंती करते की सगळ्यांनी कमळ या कमळावर मतदान करून भरघोस मतांनी आमच्या 4ही उमेदवारांना निवडून द्यावे आणि प्रभागाचा सर्वांगीण विकासासाठी आणि प्रभागाचे भरपूर कामं आम्हाला करायचे आहे। महिलांना सोबत घेऊन पुढे न्यायचं आहे, त्यासाठी सर्वांनीच कमळला मतदान करावे ही विनंती करते। मी नंदकिशोर त्र्यंबक काळे, प्रभाग क्रमांक 5, महेंद्र कॉलनी, न्यू कॉटन मार्केट मधून भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक पदाचा अधिकृत उमेदवार आहे। माझी बटन क्रमांक 1 आहे आणि ज्या जबाबदारीने मला पक्षाने उमेदवारी दिली ते जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडेल आणि सर्वांगीण प्रभागाच्या विकासासाठी तत्पर राहील आणि जे जनतेचे कामं आहे, समस्या आहे त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील। देशात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे, तरी लाडक्या बहिणींना सुद्धा विनंती आहे की येणाऱ्या 14 तारखेला त्यांना संक्रांतीची भेट म्हणून 3000 रुपये हे मंजुरात आमच्या लाडक्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। तरी सर्व लाडक्या बहिणींनी आमच्या जवानांना सुद्धा सांगावं की कमळाला मतदान द्यावं आणि 4ही कमळ या प्रभागातून निवडून द्यावे, कारण की 4ही कमळ जर निवडून आले तर आम्हाला 4ही उमेदवारांना प्रभागाची सेवा करण्याची संधी आणि 4ही इकडचे कामं विकसित होईल आणि निधी आणण्यासाठी आम्हाला अपुरता पडणार नाही, कारण की एखादा उमेदवार जर दुसऱ्या चुकीने निवडून आला तर आम्हाला अडचण होईल 3 उमेदवारांना। त्याच्यामुळे कुठल्याही मतदारांना विनंती आहे की कुठलेही मतभेद किंवा मनात डोक्यात विचार येऊ देता 4ही कमळ, बटन क्रमांक 3 आहे महिलांची आणि माझी बटन क्रमांक 1 आहे। आणि आता निवडणूक आयोगाच्या निर्देशनाने एका मशीनवर आपल्या प्रभागात 2 उमेदवार आहेत, ब आणि क चे, त्या एका मशीनवर 2 कमळ दाबायचे आहे आणि अ वर 1 कमळ आणि ड वर 1 कमळ अशी। तरी प्रभाग क्रमांक 5 महेंद्र कॉलनी, न्यू कॉटन मार्केट जनतेला विनंती आहे, सर्व समाजांना विनंती आहे की कमळ शिवाय कुठल्याही बटनावर लक्ष देऊ नये। तरी प्रचंड बहुमताने आम्हाला 4ही उमेदवारांना एकतर्फी विजय मिळवून द्यावा ही अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। नमस्कार, मी नीता प्रमोद राऊत, महेंद्र कॉलनी, न्यू कॉटन मार्केट। आम्ही 4ही उमेदवार अ गटामधून लोणारे ताई, ब गट मधून माधुरी सुहास ठाकरे, क मध्ये नीता प्रमोद राऊत आणि ड मध्ये नंदुभाऊ काळे असे 4ही उमेदवार आम्ही भारतीय जनता पार्टी मधून उभे आहोत आणि पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जी उमेदवारी दिली या उमेदवारीला आम्ही कधी तडा जाऊ देणार नाही। तरी संपूर्ण नगरवासियांना विनंती आहे की आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावे। धन्यवाद। सुनीता शरद लोणारे, मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये उमेदवार म्हणून मला माझी निवडणूक करण्यात आली आहे। तरी सर्व लोकांनी बहुमतांनी सगळ्यांना कमळ ह्या चिन्हावर बहुमताने सगळ्यांनी विजय करावे ही मी सगळ्यांना विनंती करते। तसेच माझे कार्यकर्ता आणि माझ्या असलेल्या सगळ्या बहिणींनी जो हा श्रम करून इथं आलेला आहे आणि सगळ्या नागरिकांनी मी विनंती करते की यांच्याकडून पहा किती हे श्रम करून राहिले आहे, की सगळ्यांना लक्ष पहा
आपल्या लाडक्या बहिणींना आपल्या कार्य किती काम केलेले आहे सगळे पहा, सगळे जण आणि सगळ्यांना बहुमतांनी कमळाला विजय करा ही मी तुम्हाला मनपूर्वक आभार मानते आणि विनंती एवढं बोलते. सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे. बघा, केंद्रात सुद्धा सरकार हे बीजेपी सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. जर सरकार हे दोन्ही पक्षाचं असल्या तर निधी सुद्धा आपल्याला वार्डाला भरपूर मिळते. जर निधी मिळाला तर वार्डाचा विकास होऊ शकते. आपण जर दुसऱ्याच्या पक्षाचा जर विचार केला आणि दुसरा पक्ष जर आपल्या इथून जर आला तर काय होणार हे आपल्याला माहित आहे. कारण विकासाचे जे कामं असतात हे विकासाचे कामं हे पैशामुळे होतात आणि केंद्रात आणि महाराष्ट्रात जर हे सरकार आहे तर महानगरपालिका का वंचित राहावं ही मी सर्व नागरिकांना विनंती करते. आणि हेच म्हणणं आहे की सर्वांना एकच विचार करावा की कमळावर या चिन्हावर सर्व ठिकाणी जिथे या कमळाचा उमेदवार उभा आहे त्या ठिकाणी त्या कमळाचं बटन दाबावं आणि आपल्या महानगरपालिका मनपा महानगरपालिका अमरावती इथे या सर्व लोकांना इथं निवडून आणावं आणि आपल्या अमरावतीचा विकास करावा ही सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रचार भाजपासाठी किती निर्णायक ठरतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.